नमस्कार. न्यूज मॉल 18 मध्ये मी प्रियंका पाटील शेळके आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते. सर्व मांगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. खऱ्या अर्थानं आदिशक्तीची आठवण आल्यानंतर या चोळी आपल्याला नेहमी आठवतात. एमआयडीसी भागातील रेणुका माता मंदिर परिसरामध्ये नवरात्रीच्या पूर्व संध्येलाच रेणुका मातेचं नवं रूप आपल्याला पाहायला मिळतं आणि यासाठी चव्हाण परिवारानं योगदान दिलंय. रेणुका मातेचं मुखवटा नव्या रूपामध्ये पाहायला मिळतोय आणि यासाठी इथली सर्वच मंडळी आणि समवेत गेल्या 20 ते 22 वर्षापासून चव्हाण परिवार देवस्थानासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीनं मदत करत आहे. रेणुका माता आपल्यावरती कृपादृष्टी दर्शवते आणि त्यातूनच आपल्याकडनं हे सत्कर्म घडतं असं चव्हाण परिवार म्हणतो. पाहूयात तर या मंदिर परिसराची एक नवलाई. अगदी काही दिवसांवरतीच आता नवरात्री उत्सव येऊ घातलेला आहे आणि नवरात्री उत्सवाच्या पूर्व संध्येलाच एमआयडीसी परिसरातील जागृत देवस्थान श्री रेणुका माता मंदिर परिसराचा कायापालट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. माहुरगड निवासिनी रेणुका माता याच रेणुका मातेचं रूप आता या एमआयडीसी येथील मंदिरामध्ये साकारण्यात आलंय. भव्य असा मुखवटा या ठिकाणी तयार करण्यात आला. या मुखवट्यासाठी विशेष योगदान हे उद्योजक असणाऱ्या चव्हाण कुटुंबीय यांच्याकडनं लाभलंय. 1980 सालापासून सुभाष चव्हाण नित्य देवीच्या दर्शनासाठी येतात. मंदिरासाठी लागणारं योगदान ते वेळोवेळी देत असतात. यंदाच्या वर्षी देखील त्यांनी याच रेणुका माताच्या नवीन मुखवट्यासाठी विशेष सहकार्य केलं. स्वखर्चातून त्यांनी हा देवीचा मुखवटा साकारला. प्रसन्न आणि डोळ्यात भरेल असं हे देवीचं रूप पाहून अनेक भाविक प्रसन्न होत आहेत. 20 ते 22 वर्षापासून चव्हाण कुटुंब हे रेणुका मातेच्या श्रद्धेमध्ये लीन झालंय. रेणुका मातेच्या कृपा आशीर्वादानं आपली भरभराटी होत आहे आणि रेणुका माताच आपल्या हातातून सेवा करून घेते अशा भावना चव्हाण कुटुंबियांनी यावेळी व्यक्त केल्यात. यावेळी उपस्थित रेणुका माता मंदिराच्या ट्रस्ट यांनी देखील सांगितलं की वेळोवेळी आम्हाला चव्हाण परिवाराचं देवस्थानसाठी मोठं योगदान लाभलंय. मंदिर परिसरातील महादेव मंदिर असेल, परशुरामाची मूर्ती असेल आणि अगदी बारीक सारीक गोष्टींसाठी वेळोवेळी चव्हाण परिवारानं या ठिकाणी मंदिर देवस्थानाला मदत केली आहे. सुभाष चव्हाण, संजय चव्हाण यांचं पूर्ण कुटुंब रेणुका मातेच्या भक्तीमध्ये लीन झालेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज मॉल 18. आमच्या चव्हाण कुटुंबियांच्या तर्फे देवीची सेवा नेहमीच घडत असते, पण नवरात्रीच्या अगदी पूर्वीच देवीचा सुंदर असा मुखवटा इथे बनवण्यात आला आहे आणि खूप छान वाटत आहे पाहून देवीकडे आता. आणि देवीचा आशीर्वाद सगळ्यांनाच मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना. रेणुका माता देवस्थान ट्रस्ट नागापूर यावर्षी माऊर येथील मुखवटा तयार करण्यात आलेला आहे. ह्या माऊरचा मुखवटा बनवताना अनेक भावी भक्तांनी नागापूर असेल, सावडे असेल, नागापूर असेल यांनी सर्वांनीच हे म्हणजे योगदान दिलेलं आहे. आणि जे चौथऱ्याचं काम आहे चव्हाण साहेब यांचं प्रत्येक गोष्टीला ह्या रेणुका माता मंदिरमध्ये योगदान आहे. त्यांनी गेल्या वर्षी महादेवाचं मंदिर बनवलं होतं. त्यांनी संपूर्ण खर्चांनी स्वतः बनवलं. ते म्हणले तुम्ही 1 रुपया घालायचं नाही. आम्ही म्हणलं साहेब ठीक आहे. आणि नंतर ह्यावेळेस मी परशुरामाचं मूर्ती बसवली. यांचं म्हणजे चव्हाण परिवाराचं इतकं योगदान आहे ह्या मंदिरामध्ये. त्यांना आमच्या रेणुका माता देवस्थानतर्फे त्यांची इतकी प्रगती हो, असं भरभराटीचं काम हो, ही आमची त्यांना शुभेच्छा आहे. रेणुका माता देवस्थान ट्रस्ट नागापूर आमच्या इथे नवरात्र उत्सव होत आहे. त्यानिमित्तानं रेणुका मातेचं माहूरचं रूप आपण इथं सादर केलेलं आहे. म्हणजे हे 9 तांदळे होते, 7 तांदळाचा आपण एक मुकुट मोठा बनवला. याला प्रत्येक जणांनी हा मोलाचा हातभार लावलेला आहे. त्याप्रमाणे चव्हाण कुटुंबियांनी पण खूप मदत केलेली आहे आम्हाला. सर्व बाबतीत त्यांना म्हणजे कधी त्यांना नुसता आवाज दिला तरी ते आमच्या पाठीशी उभे राहतात. जवळजवळ आज 20-22 वर्षापासून रोज नित्य दर्शनाला येतो रेणुका मातेच्या. आणि इथं नेहमी ट्रस्टतर्फे नवीन सुधारणा होत असते. यावेळेस त्यांनी संपूर्ण मंदिर परिसर जे आहे त्याचं संपूर्ण गाभारा, परत त्याची मूर्ती हे सगळं नवीन बसवलं. त्याच्यामध्ये मी रोज येतो, त्याच्यामुळं त्या ट्रस्टींची माझा संपर्क चांगला आहे. आणि काही वेळेस ते सांगतात की असं तुमच्याकडनं काही होईल का, तर जितकी शक्य आहे तितकी मदत मी
माझ्या चव्हाण कुटुंबातर्फे जे शक्य आहे तेवढी मदत करतो आणि यात ट्रस्टींचा पण भरपूर सहयोग आहे. म्हणजे ट्रस्टी लोकांनी उत्साहित पण केलं आणि सहयोग पण केला. त्यामुळं आज हे मंदिराचं प्रारूप इतकं बदललं आहे की मी जवळजवळ 1980 सालापासून इथे येतोय, पण दरवर्षी काही ना काही बदल घडतच राहतो आणि यावेळेस त्यांनी खूपच मोठा बदल केला आहे. त्याबद्दल त्या ट्रस्टींचं पण मी आभार मानतो की त्यांनी या मंदिराची देखरेख आणि ट्रस्ट भरपूर व्यवस्थितपणे चालवली. धन्यवाद. देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजेच श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर. आमच्याकडे शैक्षणिक सहल, तीर्थयात्रा, लग्न समारंभ, फेस्टिवल टूर्स, ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत. यात एसी, नॉन एसी, स्लीपर बस उपलब्ध. तसेच 17, 20, 32, 40, 50 एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध. आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा. 21 वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर. आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर, बुरुडगाव रोड. संपर्क क्रमांक 9422 30 11 66 आणि 9881 66 24 17. धन्यवाद.